मे 2025 महिन्यातील भविष्य भाकीत. राजकीय सामाजिक घडामोडी, प्रमुख व्यक्ती व सरकारवर मोठे आरोप होतील. या घटना घडणार. राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींचा मृत्यू, शेअर मार्केटमध्ये गोंधळ, मोठे करेक्शन, युती आघाडीमध्ये नाराजी, मोठा गट सत्तेमधून बाहेर पडण्याची शक्यता. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नाट्यमय किंवा अनपेक्षित घटनांचा काळ. दिनांक 27 मेच्या अमांत कुंडलीमध्ये मिथुन लग्न उदित असून व्ययस्थानात वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रात अमावस्या येत आहे. व्ययस्थानात होणारी अमावस्या बँका, फायनान्स कंपनी यांच्यासाठी प्रतिकूल असून बँकांवर कारवाया होतील. बँका, ATM सेंटर, सोन्या चांदीची दुकाने, हॉटेल्स यांच्यावर दरोडे टाकण्याचे प्रयत्न होतील. या योगामुळे मोठ्या व्यक्तींचे वाक्ययुद्ध रंगतील. मोठ्या प्रमुख व्यक्तींचे परदेश दौरे गाजतील. यावरून टीका होईल. मोठ्या राजकीय व्यक्ती, लेखक, साहित्यिक, गायक, कलाकार यांच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. लहान मुलांसाठी हा काळ प्रतिकूल राहील. लहान मुलांचे अपहरण किंवा अपघात, अत्याचाराच्या घटना या काळात संभवतात. या जोडीला गुरु व्ययस्थानी असल्याने धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचे मृत्यू या काळात संभवतात. या योगामुळे शेअर मार्केटमध्ये घसरण संभवते. गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान एप्रिल-मे महिन्यात संभवते. बँक कर्मचारी, शिक्षक, प्रोफेसर, डॉक्टरांचे संप, बंद, आंदोलने होतील. दशम स्थानात राहू, नेपच्यून, शुक्र योगामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठ्या नाट्यमय घडामोडी होतील. मोठ्या व्यक्तींवर आरोप होतील. मोठ्या व्यक्ती व सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील. या काळात मोठ्या व्यक्तींच्या आत्महत्यांची घटना संभवते. मोठे पक्ष देखील फुटतील. पक्षांतराच्या घटना या काळात संभवतात. मात्र स्त्रीवर्ग व कलाकारांसाठी हा काळ उत्तम राहील. मोठ्या पदावर संधी मिळेल. या व्यक्तींचे मानसन्मान होतील. चित्रपटांना मोठे यश मिळेल. धनस्थानातील मंगळामुळे महागाईमध्ये मोठी वाढ या काळात संभवते. रुपयाचे अवमूल्यांकन होईल. घर, जागा, वाहन यांच्या देखील किमती वाढतील. या काळात मोठ्या व्यक्तींचे वाक्ययुद्ध रंगतील. युती आघाडीमध्ये मित्रपक्षांमध्ये विसंवाद अनुभवास येतील. एखादा गट सत्तेतून बाहेर पडण्याची देखील या काळात शक्यता राहील. खेळाडू, कलाकारांसाठी हा महिना उत्तम राहील. मोठ्या स्पर्धेमध्ये परदेशात खेळाडूंना मोठे यश मिळेल. या काळात मोठी विमान किंवा रेल्वे दुर्घटना संभवते. मोठे अपघात, हिंसा, स्फोटक घटना, भूकंप, वादळे यासारख्या घटनांमधून सामूहिक दुर्घटना किंवा मोठ्या संख्येने मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. प्रमुख व्यक्तींवर हल्ले किंवा घातपाताच्या घटना या काळात संभवतात. सामूहिक मृत्यूच्या घटना शक्य आहे. या काळात मोठे साहित्य संमेलने, खेळ, स्पर्धा किंवा फिल्मफेअर सारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे कार्यक्रम भव्य व दिमाखात आयोजित केले जातील. महत्त्वाच्या विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषदेचे देखील आयोजन या काळात होईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.